टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। एक ब्राह्मण समाजातला पोरगा बटू म्हणून बाहेर पडतो, शंकराचार्य होतो आणि हिंदू धर्माला एक जीवदान देतो। हा इतिहास आम्ही विसरणार नाही विसरू शकत। नास्तिक लोक खूप असतात हो, मत घेण्यासाठी काही नास्तिक लोक राज्यामध्ये आहेत। मत घेण्यासाठी त्यांना नास्तिक व्हावं लागतं, मत मिळत नाही। पण जेव्हा काही अडचणी आल्या त्या ब्राह्मणांना बोलवायचं आणि मंत्र तंत्र तयार घरात करून घ्यायचे। माझ्या कानावरती आलं या महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं 101 ब्राह्मणांना, जो नास्तिक नेता आहे, मतासाठी तो नास्तिक आहे, पण घरामध्ये आणून महामृत्युंजय जप केला। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षे यमामृतात। 101 ब्राह्मणांनी आतमध्ये, बातमी नाही, पेपरला नाही, बाहेर नाही, हे सगळं चालू असतं। आणि म्हणून जे बोलायचं तेच करायला पाहिजे। आणि म्हणून ब्राह्मण समाजाला माझी विनंती आहे, 3 माणसं माझ्यासाठी आजच्या कार्यक्रमात महत्त्वाची वाटतात। या राज्याचा मुख्यमंत्री देवाभाव, त्यांचा आदर्श या महाराष्ट्रातल्या ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी घेतला पाहिजे। अरे किती टार्गेट करायचं, किती शिव्या द्यायच्या, किती पोस्ट, किती फेसबुक, किती ट्विटर, किती बातम्या, कुणी कुणी काय काय स्टेटमेंट करायचे। म्हणे पूर्वी छत्रपती पेशवांना नेमायचे, आता पेशव्यांनी छत्रपतीला नेमलं। सगळं सहन केलं, हा नेता परत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदावरती आला, घाबरला नाही, भिला नाही। अशा माणसाचा आदर्श तुम्ही आम्ही घेतला पाहिजे। उद्योगामध्ये जे आहेत त्यांनी चितळेंचा आदर्श घेतला पाहिजे, माझ्या भिलवडीचा। आणि ज्यांना भूमिका मांडायची आहे, राजकारणामध्ये भूमिका मांडायची आहे, समाजकारणामध्ये भूमिका मांडायची आहे, त्यांनी केतकी चितळेचा आदर्श घेतला पाहिजे, असं माझं मत आहे। अरे एक पोरगी जिच्या मागे कुणी नाही ती भूमिका घेते, ती भूमिका कुणाला पटेल कुणाला न पटेल, पण तिनं मागे एकदा भूमिका घेतली। महाविकास आघाडीचं सरकार असताना फक्त 4 ओळी लिहिल्या, अख्खा महाराष्ट्र गडबडून गेला। वेडी वाकडं काही लिहिलं असेल, ते काही वेड वाकडं नव्हतं, पण कुणाला वाटलं सत्ता ज्याच्याकडे असते, सत्तेची मस्ती असते, त्यांनी तिच्यावरती केस टाकली, तिला जेलमध्ये टाकलं। ती पोरगी जेलमध्ये गेली, जेलमधनं आली, नमली नाही, भूमिका बदलली नाही आणि माफी तर अजिबात मागितली नाही। त्या केतकी चितळेचा तुम्ही आणि आम्ही आदर्श घेतला पाहिजे। कुणाला काय वाटते त्याच्याशी मला घेणं नाही, पण जयंत पाटलांनी केतकी चितळेचा आदर्श घ्यावा। तिनं जी भूमिका मांडली ना तशी भूमिकेवरती ठाम राहावं, नाहीतर 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशा भूमिका घेऊन राजकारणामध्ये चालत नाही। ती केतकी चितळे तुमचा आणि आमचा आदर्श असला पाहिजे। नाराज होऊ नका, तुम्ही म्हणारा हे काय बोलायला लागला, ती वस्तुस्थिती आहे, ती समोर आली पाहिजे। राहुल नार्वेकर साहेबांसारखा एक तरुण तडफदार विधानसभेचा अध्यक्ष महाराष्ट्राला मिळाला आहे, आणि तो पण दुसऱ्यांदा अत्यंत कमी वयामध्ये। उगाच त्याला केलेला नाही तो काळ। तुम्ही बघा कशी परिस्थिती होती, ती परिस्थिती तुम्ही बघा तेव्हाची, अत्यंत महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी होती। आणि अशा वेगळ्या परिस्थितीमध्ये राहुल नार्वेकर साहेबांनी अध्यक्षपदाची धुरा घेतली। 8-8 तास 9-9 तास त्यांच्या समोर सगळ्या सुनावण्या झाल्या, आणि त्यांनी त्यातून महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारा एक निर्णय दिलेला आहे। असे अध्यक्ष आजच्या आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत। तर मी जास्तीचं बोलत नाही, बोलण्यासारखं काही जास्त होतं पण आता वेळ पण नाही, परंतु हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।